नमस्कार. आज आपण जीवशास्त्रातील एका अशा प्रक्रियेचा उलगडा करणार आहोत जी MPSC आणि UPSCच्या सामान्य विज्ञान विषयात हमखास मार्क्स मिळवून देते. तो विषय म्हणजे ट्रान्सलोकेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर वनस्पतींचा स्वतःचा असा एक जैविक महामार्ग. पण कधी विचार केलाय शेकडो फूट उंच वाढणाऱ्या त्या महाकाय झाडांमध्ये अन्न अगदी शेंड्यापासून मुळांपर्यंत आणि मुळांकडून पुन्हा वर कसं पोचत असेल? प्राण्यांसारखं त्यांच्याकडे रक्तपंप करण्यासाठी कोणतंही हृदय नसतं. तरीही अन्नाचं हे वहन अत्यंत वेगाने आणि सक्रियपणे होतं. खरंच हे निसर्गाचं एक अद्भुत असं यांत्रिक आश्चर्यच आहे. आणि आज आपण हेच रहस्य उलगडणार आहोत. बरं, तर आजच्या या प्रवासात आपण नेमक्या कोणत्या गोष्टी पाहणार आहोत? आपण हे 5 मुख्य टप्पे उलगडणार आहोत. 1. वनस्पतींचा वहन महामार्ग. 2. सोर्स सिंक डायनॅमिक्स. 3. प्रेशर फ्लो इंजिन. 4. झायलेम विरुद्ध फ्लोएम. आणि 5. मुख्य संकल्पनांचे प्रायोगिक पुरावे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. 1. वनस्पतींचा वहन महामार्ग. आता हे बहुदिशात्मक वहन शक्य करणारी अंतर्गत रचना कशी असते ते पाहूया. वनस्पतींमध्ये अन्नाची ने-आण करण्यासाठी फ्लोएम नावाच्या खास उती म्हणजेच टिश्यूज असतात. या महामार्गाचे 4 मुख्य घटक आहेत. पहिले म्हणजे सीव्ह ट्यूब एलिमेंट्स. या नळ्यांसारख्या रचना असतात आणि गंमत म्हणजे परिपक्व झाल्यावर यांच्यात स्वतःचं असं केंद्रक किंवा न्यूक्लियस नसतं, जेणेकरून अन्नाचा प्रवाह विना अडथळा व्हावा. दुसरे आहेत कंपॅनियन सेल्स, ज्या अतिशय विशेष पेशी आहेत. तिसरे म्हणजे अन्न साठवणारे फ्लोएम पॅरेन्काइमा. आणि चौथे फ्लोएम फायबर्स, जे आधार देणाऱ्या मृत पेशी असतात. हे सगळे घटक मिळून एक भन्नाट दुतर्फा महामार्ग तयार करतात. आता इथे एक अतिशय मनोरंजक प्रश्न निर्माण होतो. जर सीव्ह ट्यूब्सना स्वतःचं केंद्रक नाहीये, मग या महामार्गाचं नियंत्रण करतो कोण? तर हे काम करतात मगाशी पाहिलेले कंपॅनियन सेल्स म्हणजेच साथीदार पेशी. हे सेल्स अक्षरशः एका लोडिंग डॉकसारखं काम करतात आणि सीव्ह ट्यूब्सच्या सगळ्या चयापचय म्हणजेच मेटाबॉलिक क्रियांचं नियंत्रण करतात. त्यांच्यात असलेलं केंद्रक आणि दाट सायटोप्लाझम या संपूर्ण प्रक्रियेत अगदी मास्टरमाइंडची भूमिका बजावतात. महामार्गाची रचना तर आपण पाहिली. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. 2. द सोर्स सिंक डायनॅमिक. आता महामार्ग म्हटला की ट्रॅफिकचे नियम आलेच. या ट्रॅफिकचे 2 मुख्य थांबे असतात, सोर्स आणि सिंक. सोर्स म्हणजे अशी जागा जिथे अन्न तयार होतं, जसं की प्रकाश संश्लेषण करणारी हिरवीगार पानं. आणि सिंक म्हणजे असा भाग जिथे अन्नाची गरज असते किंवा ते साठवलं जातं, जसं की फळं, मुळं किंवा नवीन वाढणाऱ्या कळ्या. पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हा रस्ता वन वे नसतो. ऋतूनुसार किंवा गरजेनुसार या सोर्स आणि सिंकच्या भूमिका बदलू शकतात. म्हणजे बघा, वसंत ऋतूच्या सुरुवातीला जेव्हा नवीन कळ्यांना अन्नाची गरज असते, तेव्हा मुळामध्ये साठवलेलं अन्न वर पाठवलं जातं. त्यावेळी मुळं सोर्स बनतात आणि कळ्या सिंक. ऐकिनी कमाल. चला आता आपण तिसऱ्या आणि सर्वात ऊर्जावान भागाकडे वळूया. 3. द प्रेशर फ्लो इंजिन. ही अन्नाची वाहतूक करण्यासाठी नक्की कोणती ताकद किंवा कोणतं इंजिन काम करतं? यासाठी सर्वमान्य असलेलं मॉडेल म्हणजे 1930 मध्ये अर्न्स्ट मुंच यांनी मांडलेली प्रेशर फ्लो हायपोथेसिस. इथे एक गोष्ट आपण अगदी पक्की डोक्यात ठेवली पाहिजे. पाण्याचं वहन बहुतांशी निष्क्रिय किंवा पॅसिव्ह असतं, पण अन्नाचं वहन ही एक अत्यंत सक्रिय म्हणजेच ॲक्टिव्ह प्रक्रिया आहे. यासाठी वनस्पतीला ATPच्या रूपात आपली ऊर्जा सतत खर्च करावी लागते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे उतार्यावरून पाणी वाहण्यासारखं सोपं नाही, तर त्यासाठी बाकायदा मोटर लावून पाणी खेचण्यासारखं काम आहे. मग हे इंजिन नक्की चालतं कसं, हे आपण 4 टप्प्यांत समजून घेऊ. पहिला टप्पा म्हणजे फ्लोएम लोडिंग. इथे पानांमध्ये तयार झालेलं ग्लुकोज आधी सुक्रोजमध्ये रूपांतरित होतं आणि ATPचा वापर करून ते फ्लोएममध्ये अक्षरशः पुश केलं जातं. दुसरा टप्पा, जसं सुक्रोज आत येतं तसं शेजारच्या झायलेममधून पाणी ऑस्मोसिस प्रक्रियेद्वारे फ्लोएममध्ये शिरतं. यामुळे तिथे प्रचंड दाबाची स्थिती म्हणजेच हायड्रोस्टॅटिक प्रेशर निर्माण होतं. मग येतो तिसरा टप्पा, मास फ्लो. या वाढलेल्या दाबामुळे हा अन्नाचा रस कमी दाबाकडे म्हणजेच सिंककडे अतिशय वेगाने वाहू लागतो. आणि शेवटी चौथा टप्पा म्हणजे फ्लोएम अनलोडिंग, जेथे सुक्रोज बाहेर काढलं जातं आणि उरलेलं पाणी पुन्हा झायलेममध्ये परत जातं. एक अगदी परिपूर्ण असं हे सायकल आहे. वाहनाचं हे भन्नाट इंजिन कसं चालतं हे पाहिल्यानंतर आता आपण चौथ्या भागाकडे आलो आहोत. 4.
झायलेम विरुद्ध फ्लोएम. MPSC किंवा UPSC सारख्या परीक्षांमध्ये या दोन्हींमधला फरक वारंवार विचारला जातो, त्यामुळे हा भाग थोडा काळजीपूर्वक ऐका. झायलेम आणि फ्लोएममधला भेद तसा खूप स्पष्ट आहे. झायलेम हे निर्जीव, मृत पेशींचं बनलेलं असतं. ते फक्त पाणी आणि खनिजे खालूनवर म्हणजे एकाच दिशेने वाहून नेतात. यासाठी मुख्यत्वे सूर्याच्या ऊर्जेवर आधारित ट्रान्स्पिरेशन पूल काम करतो. म्हणजेच ही एक पूर्णपणे पॅसिव्ह प्रक्रिया आहे. याउलट मगाशी पाहिल्याप्रमाणे फ्लोएम हे जिवंत पेशींपासून बनलेलं असतं. ते अन्नाचं वहन कोणत्याही दिशेने करू शकतं आणि त्यासाठी हायड्रोस्टॅटिक प्रेशर आणि ATPची ऊर्जा वापरली जाते. थोडक्यात लक्षात ठेवायचं तर झायलेम हे फक्त पाण्याचे निष्क्रिय पाईप्स आहेत, तर फ्लोएम हा ऊर्जेवर चालणारा एक जिवंत, धगधगता महामार्ग आहे. आता आपण आपल्या या विश्लेषणाच्या 5व्या आणि अंतिम भागाकडे आलो आहोत. 5 मुख्य संकल्पनांचे पुरावे. विज्ञानात ठोस पुराव्याशिवाय काही चालत नाही हो ना? तर या सगळ्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे गर्डलिंग एक्सपेरिमेंट किंवा सालाचा प्रयोग. थोडा विचार करा. जर एखाद्या झाडाच्या खोडाची साल, ज्यामध्ये फ्लोएम असतं, ती एका वर्तुळाकार आकारात पूर्णपणे कापून काढली, तर काय होईल? अगदी सोपं आहे. अन्नाचा खालच्या दिशेने होणारं वहन तिथेच ठप्प होईल. परिणामी कापलेल्या भागाच्या अगदी वरच्या बाजूला अन्न साठून ते खोड फुगतं आणि अन्नाअभावी बिचारी मुळं सर्वात आधी मरतात. हा प्रयोग म्हणजे या गोष्टीचा प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणारा पुरावा आहे की अन्नाची ने-आण केवळ आणि केवळ फ्लोएममधूनच होते. पण थांबा, इथे एक अतिशय कळीचा मुद्दा आहे. वनस्पती अन्नाचं वहन करण्यासाठी फक्त सुक्रोजचाच का वापर करतात? त्या थेट ग्लुकोज किंवा स्टार्च का नाही पाठवत? यामागे एक छानसं वैज्ञानिक कारण आहे. स्टार्च हे पाण्यात विरघळत नाही आणि ग्लुकोज रासायनिकदृष्ट्या खूप जास्त रिॲक्टिव्ह असतं, म्हणजे प्रवासातच ते इतर कशाशी तरी संयोग पावेल. पण सुक्रोज हे असं रसायन आहे जे पाण्यात अत्यंत सहज विरघळतं, रासायनिकदृष्ट्या अगदी शांत म्हणजेच नॉन रिॲक्टिव्ह असतं आणि ऊर्जेच्या दृष्टीनेही अत्यंत कार्यक्षम असतं. त्यामुळेच एका ठिकाणाहून दुसरीकडे सुरक्षितपणे नेण्यासाठी सुक्रोज हे वनस्पतींचं सर्वात आवडतं आणि परिपूर्ण पॅकेज आहे. आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. जर झाडाच्या सालाची एक छोटीशी रिंग काढल्याने संपूर्ण झाडाचा अन्नपुरवठा थांबतो आणि ते महाकाय झाड मरू शकतं, तर आपल्या आजूबाजूच्या त्या शांत वाटणाऱ्या जंगलांमध्ये असे किती अदृश्य, गुंतागुंतीचे आणि उच्च दाबाचे जैविक महामार्ग रात्रंदिवस न थकता कार्यरत असतील. निसर्गाची ही अचूकता आणि त्याचं हे इंजिनिअरिंग खरोखरच थक्क करणार आहे, नाही का? या अद्भुत विश्वाचा नक्की विचार करा. आज आपण इथेच थांबूया.